मॅथ्सचा पहिला प्रश्न आजचा. ट्रिप्सिन प्रथिनाच्या पचनासाठी मदत करते. यस है ना. ॲक्च्युली ट्रिप्सिनोजेन काय असतं ना की बघा पॅनक्रियाज स्वादपिंडू माहिती आहे तुम्हाला. स्वादपिंडू पॅनक्रियाज ही जी ग्रंथी असते ना ती काय करते, काय पाठवते, ट्रिप्सिन. काय पाठवते, ट्रिप्सिन. आलं लक्षात. ॲम्प्युल ऑफ वॅटरमधनं ही कुठे जाते, लहान आतड्याचा पहिला भाग डिओडेनम. ठीक आहे. यस. आणि डिओडेनम जो असतो आपला तिथे एक एन्झाईम तयार होत असतो दॅट इज एंटेरोकायनेज. कोणता एन्झाईम असतो तो, एंटेरोकायनेज. आणि हा एंटेरोकायनेज ट्रिप्सिनचं रूपांतर कशामध्ये करतो, ट्रिप्सिनोजेन. कशामध्ये करतो, ट्रिप्सिनोजेन. आणि हा ट्रिप्सिनोजेन प्रथिनाचं पचन करतो. आलं लक्षात. आणि प्रथिनाचं पचन होतं म्हणजे नेमकं काय होतं, प्रथिनाचं पचन होऊन त्याचं रूपांतर कशामध्ये होतं, अमायनो ॲसिड्स सिंपल फॉर्ममध्ये. राईट. चलो सो कळालं तुम्हाला, ते हे बरोबर आहे. येस. लायपेज स्निग्ध पदार्थाचे विघटन करण्यास मदत करते. विघटन याला अजून शब्द आपण काय म्हणतो, जे पण स्निग्ध आपण जे पण ऑइल फॅट्स जे पण खातो राईट याचं ते तुकडे करण्यास मदत करते ज्याला आपण म्हणतो इमल्सिफिकेशन ऑफ फॅट्स. काय शब्द वापरला जातो त्याला, इमल्सिफिकेशन ऑफ फॅट्स. राईट. सो लायपेज हेल्प्स इन इमल्सिफिकेशन ऑफ फॅट्स. यस. ठीक आहे. सो हे बरोबर आहे. अ आणि ब हे दोघं पण विधान काय आहे, बरोबर आहे. सो ऑप्शन बोथ स्टेटमेंट आर करेक्ट. त्याला डिकम्पोजिशन नका टाकू, इमल्सिफिकेशन राईट टर्म लिहा तिथे. चलो सो नेक्स्ट आता ॲड्रिनल. अयोग्य विधान ओळखा. ॲड्रिनल ग्लँड बद्दल. हा अधिवृक्क ग्रंथी शरीरातील क्षारांचे संतुलन राखण्यास काम करते है ना. यस. हे बघा ॲड्रिनल ग्लँड कुठे असते, आपल्या किडनीजच्या वरती आहे, दोन. ठीक आहे. दोघं किडनीजच्या वरती एक एक. ॲड्रिनल ग्लँड्सचा भाग जेव्हा आपण स्ट्रक्चर पाहतो ना तर आतला ज्याला आपण म्हणतो मेडुला आणि बाहेरचा भाग त्याला आपण म्हणतो कॉर्टेक्स. काय म्हणतो, कॉर्टेक्स. आले लक्षात. आता ॲड्रिनल ग्लँड्स काही हॉर्मोन्स तयार करते. आले लक्षात. तर ते म्हणजेच कोणतं, तर ॲड्रिनल ग्लँडचा जो बाहेरचा भाग असतो ज्याला आपण काय म्हणतोय, कॉर्टेक्स. काय म्हणतो आहे, कॉर्टेक्स. कॉर्टेक्स 3 प्रकारचे हॉर्मोन तयार करते. एक म्हणजेच मिनरलोकॉर्टिकॉइड्स. काय आहे, मिनरलोकॉर्टिकॉइड्स. मिनरलोकॉर्टिकॉइड्स म्हणजेच कोणता हॉर्मोन आहे, अल्डोस्टेरॉन. काय ते, अल्डोस्टेरॉन. आणि हा अल्डोस्टेरॉन जे तुम्हाला इथे विधान दिलेलं ना, वर्क टू मेंटेन द बॅलन्स ऑफ सॉल्ट इन द बॉडी. किडनीचे जे पण आपण तुम्ही किडनीचा नेफ्रॉनचं स्ट्रक्चर बघितलं असेल ना, नेफ्रॉनच्या स्ट्रक्चरमध्ये DCT PCT पाहतात असेल तिथे याचं काम असतं. आणि लक्षात. तसंच आता आपण बोलूयात कॉर्टेक्स. एक तर ग्लुकोकॉर्टिकॉइड्स, एक मिनरलोकॉर्टिकॉइड सांगितलं मी तुम्हाला. दुसरं ती काय तयार करते, हॉर्मोन ग्लुकोकॉर्टिकॉइड्स. कोणत्या तयार करते, ग्लुकोकॉर्टिकॉइड्स. त्याचा हॉर्मोन काय, कॉर्टिसोल. कोणता आहे तो, कॉर्टिसोल. तो शुगरच्या बॅलन्समध्ये मदत करत असतो एक प्रकारे. आणि तिसरं आहे ज्याला आपण म्हणतो अँड्रोजन. अँड्रोजन ते काय तयार करत असते, एक प्रकारचं सेक्स हॉर्मोन इस्ट्रोजन. राईट. हा कोण तयार करते, ॲड्रिनल ग्लँडचा बाहेरचा भाग ज्याला आपण म्हणतो कॉर्टेक्स. आणि ॲड्रिनल ग्लँडचा आतला जो भाग असतो ज्याला आपण काय म्हणतो, मेड्युला. काय म्हणतो, मेड्युला. ठीक आहे. मेड्युला हे कोणते हॉर्मोन्स तयार करतो, एपिनेफ्रिन, नॉर एपिनेफ्रिन. जे आता सपोज रिझल्ट आला, अरे आला फोन आला एखाद्या तुमच्या मित्राचा, अरे रिझल्ट आउट झाला. काय कंडिशन असते, पोटात गोळा आलेला, हार्टबीट्स वाढलेले येतात की नाही, हातात एकदम घाम बिन सुटलेला, खूप आपण टेन्स म्हणजे ती एक फिअर अँड फ्राईट सिच्युएशन असते. जसंच लॅपटॉपवर रिझल्ट बघितला वगैरे, ती कंडिशन पर्सिस्टंट राहते का, धडधड धुडधड सगळं, रिझल्ट येऊ नाही येऊ, पण थोड्या कालावधीमध्ये ते सगळं जातं की नाही. यस. तर याला मॅनेज करण्यासाठी हे दोघं हॉर्मोन्स काय करतात, एक वाढवतं, एक त्याला परत नियंत्रित करते. आलं लक्षात. सो हे आहे ॲड्रिनल ग्लँड्स. हां, हे कळालं तुम्हाला, मेड्युला आणि कॉर्टेक्सचे. येस. आता नेक्स्ट बघूयात. पीयूषिका ग्रंथीकडून आज्ञा मिळते तेव्हाच अधिवृक्क ग्रंथी कार्य करते. येस. आलं लक्षात. पिट्युटरी ग्लँड्स हे काय करत असते, याचं रोल कंट्रोल करत असतो. बरोबर. येस. अ ब दोघं पण बरोबर आहे. सो काय
काय ते, एक मिनटं, दोन्ही विधाने योग्य आहेत. ते इनकरेक्ट इंग्लिशमध्ये चुकीचं दिले त्यांनी, योग्य. आलं लक्षात? चलो, सो नेक्स्ट आता नन ऑफ देम्स आर करेक्ट. हो, चुकीचं झालं आहे. जाऊ द्या, कळालं ना आपल्याला. तिथे बघ, एक्झाममध्ये नका चुकू बस. आता आयोग पण करू शकते है ना, आयोगकडनं पण होऊन जातात अशा मिस्टेक्स. सो आता इथे क्लिअर झालं ना तुमचा पॉईंट, दॅट इज इम्पॉर्टंट. ठीक आहे, चलो नेक्स्ट. आता दातावरील कठीण आवरण कशापासून बनलेले असते? चमकतात ना दात, मोती जैसे दात. एक्झॅक्टली व्हॉट इज शायनिंग, दिस इज इनॅमल. काय असतं ते? इनॅमल. ते खूप स्ट्रॉंग असतं. आपल्या शरीरातलं सगळ्यात कठीण आवरण म्हणजेच इनॅमल, ज्याला आपण इनॅमल म्हणतो. तर हे कॅल्शियम सल्फेटने बनलेलं असतं, कॅल्शियम सल्फेटने. आणि पण तरी बघा, एवढं आपल्या दाताला स्ट्रॉंग आवरण असलं तरी आपली कॅव्हिटीज होतात, दात किडतात. आणि हे कीड जास्त करून एक तर ॲसिडिक, कधी आपला बकल कॅव्हिटी ॲसिडिक होत असेल, ॲसिडिक असेल तर हे काय होतं, नाश होत जातात, म्हणून कॅव्हिटीज होतात. आणि दुसरं, कधी तुम्ही गरम काहीतरी चहा प्यायला आणि लगेच थंड काहीतरी प्यायले तरी हे काय होतं, वीक होतं. तर हे 1-2 कारणं आहेत. सॉरी, कॅल्शियम फॉस्फेट आहे ऑप्शन 2. इयर्स सल्फेट नाही, कॅल्शियम. माझ्याकडनं मिस्टेक झाली. त्याचं उत्तर काय आहे? कॅल्शियम फॉस्फेट. कारण कॅल्शियम आणि फॉस्फरसच 2 मेजर रूल काढतात, राईट. सो हे लक्षात ठेवणार. नेक्स्ट आता, द फॉलोइंग कॉम्पोनंट्स आर फाउंड ऑन द इनसाइड ऑफ द स्टमक. जठराच्या आतील बाजूस खाली घटक आढळून येतात. म्युकस, येस. HCl, येस. HCl कोण तयार करतं पोटामध्ये? ऑक्झेंटिक पेशी, किंवा त्याला परायटल पेशी पण म्हणतात. परायटल सेल किंवा ऑक्झेंटिक सेल एकच. आणि पाचक रस, येस. डायजेस्टिव्ह ज्युसेस, येस. तर हे सगळं बरोबर आहे. अ, ब आणि क. नेक्स्ट, खालील विधानपैकी योग्य विधान ओळखा. ठीक आहे. रक्त गोठण्यासाठी थ्रॉम्बिन हे जरुरी आहे फॉर ब्लड क्लॉटिंग. येस, थ्रॉम्बिन जरुरीच आहे ना. येस, काय आहे हे मी तुम्हाला चार्टच काढून देते, म्हणजे कायमचं फेट डोक्यामध्ये, राईट. थ्रॉम्बिन इज फॉर्म फ्रॉम प्रोथ्रॉम्बिन आफ्टर टिश्यू इंजुरी अँड कन्वर्ट फिब्रिनोजेन टू फिब्रिन इन द फर्स्ट स्टेज ऑफ ब्लड क्लॉटिंग प्रोसेस. फर्स्ट स्टेज नाही आहे ती ॲक्च्युली. मी तुम्हाला आता एक चार्ट काढून देते, तो कायम लक्षात ठेवा. आणि एक तुम्हाला माहीत असेल की ब्लड क्लॉटिंगसाठी काय काय गरजेचं आहे. एक तर क्लॉटिंग फॅक्टर्स आहेत आपल्या शरीरामध्ये, आलं लक्षात. दुसरं म्हणजे कॅल्शियम आयन्स, विटॅमिन के आणि विटॅमिन सी. आलं लक्षात. हे सगळे आपल्या ब्लड क्लॉटिंगसाठी महत्त्वाचे आहे. आता ब्लड क्लॉटिंगची सुरुवात कुठून होते हे आपण चार्टच लिहून टाकूयात. येस, काय होतंय, एक इंजुरी होते तुम्हाला, कुठे लागलं तुम्हाला शरीरात. शरीराला लागताच कोणाकडे हा मेसेज जातो? तुमच्या प्लेटलेट्स. कोणाकडे हा मेसेज जातो? प्लेटलेट्स. आलं लक्षात. येस, प्लेटलेट्सकडे हा मेसेज गेला की शरीरात लागलं आहे. तो काय रिलीज करेल लगेच? थ्रोम्बोप्लास्टिन. काय रिलीज करेल तो? थ्रोम्बोप्लास्टिन. आलं लक्षात. ऑलरेडी आपल्या लिव्हरमध्ये काय तयार होत असतो? विटॅमिन के. काय तयार होत असतो लिव्हरमध्ये? विटॅमिन के. हे लिहून ठेवा असं साईडला. ओके, एवढं झालं. आता थ्रोम्बोप्लास्टिन रिलीज झाल्या तो कोणाकडे जातील? जे पण आपल्या शरीरामध्ये काय म्हणतात त्याला क्लॉटिंग फॅक्टर्स आहे ते इनॅक्टिव्ह आहे. आता आपल्या शरीराला कुठे लागलेलं नाही आहे तर ते कोणत्या फॉर्ममध्ये आहे? इनॅक्टिव्ह. जसंच लागणार हे काय व्हायला लागतील? क्लॉटिंग फॅक्टर्स ॲक्टिव्ह व्हायला लागतील. आणि याला ॲक्टिव्ह कोण करणार? आता पहिले येणार थ्रोम्बोप्लास्टिन. जे कोणी तयार केलं आहे? थ्रोम्बोप्लास्टिन. तर थ्रोम्बोप्लास्टिन काय करणार? आता थ्रोम्बोप्लास्टिन कोणाला इनॅक्टिव्ह फॉर्ममध्ये कोण आहे ते लिहून टाका तुम्ही. प्रोथ्रॉम्बिन. कोण आहे? थांबा, आपण हेला वरती घेऊया थोडंसं. येस, कोण आहे? इथे लिहिलं नाही जाणार का? हां, प्रोथ्रॉम्बिन. आलं लक्षात. येस, या प्रोथ्रॉम्बिनला हा थ्रोम्बोप्लास्टिन ॲक्टिव्ह करणार आणि याचं रूपांतर कशात करणार? थ्रॉम्बिन. कशामध्ये करणार? थ्रॉम्बिन. तर इथे तुम्ही लिहिणार थ्रॉम्बिन.
जसं आपण दिवाळीच्या वेळेस ॲडव्हर्टाईज बघतो की नाही मोती साबणची, उठा उठा दिवाळी आली, मोती साबणाची वेळ आली, तसा हा थ्रोम्बोप्लास्टिन प्रोथ्रॉम्बिनला सांगेल उठा उठा जखम झाली, तुमची काम करायची वेळ आली, आणि थ्रोम्बोप्लास्टिन कन्वर्ट. लक्षात आलं का तुम्हाला? यस, ठीक आहे, एवढं क्लिअर झालं. येस, आता थ्रोम्बिन एवढं झालं. आता हा थ्रोम्बिन कोणाला उठवणार आहे? कोणाला उठवणार आहे? लास्ट तुम्ही काय बघितलं लास्ट सेंटेन्स, कमॉन, फिब्रिनोजेन. कोणाला ऍक्टिव्ह, हा कोणाला उठवणार आहे आता? फिब्रिनोजेनला म्हणणार तू ऍक्टिव्ह हो बाबा आणि कशात रूपांतर कर? फिब्रिन मध्ये. कशामध्ये? फिब्रिन. गॉट इट? आणि हे फिब्रिन जो असतो ना हा असे कसा असतो, हा तार तार सारखा, फायबर्स कसे असतात ना तसे एकदम सूक्ष्म, आणि हे काय करतात मग? गुठळी तयार करतात. आलं लक्षात? तर ही आहे तुमचं फिब्रिनचं. जखमच्या तिथे हे गोळा होतात आणि आपली क्लॉटिंग व्हायला सुरुवात होते. गॉट इट? क्लिअर? चलो, अशा प्रकारे काय होतं, आपली ब्लड क्लॉटिंग होतात. तर ब्लड क्लॉटिंगमध्ये हे फॅक्टर्स, आणि इथे मग तुम्ही बघणार ना की इथे कॅल्शियम आयन्स काम करत आहे, विटॅमिन के काम करत आहे. ठीक आहे, चलो आता परत आपण त्या क्वेश्चनकडे जाऊयात. ठीक आहे, थ्रॉम्बिन इज रिक्वायर्ड फॉर ब्लड क्लॉटिंग. येस, रिक्वायर्ड आहे ना ते, तोच ऍक्टिव्ह करतोय फिब्रिनोजेनला. येस, नेक्स्ट आता थ्रॉम्बिन इज फॉर्म फ्रॉम प्रोथ्रॉम्बिन आफ्टर टिश्यू इंजुरी अँड कन्वर्ट फिब्रिनोजेन टू फिब्रिन इन द फर्स्ट स्टेज. एक आहे, दिस इज द लास्ट स्टेज. सो इथे काय असायला पाहिजे? लास्ट स्टेज. गॉट इट? कळला हा पॉईंट? याच्यावर क्वेश्चन्स असतात म्हणून मी हा जरा तुम्हाला व्यवस्थित डिस्कस करून दिलेला आहे. येस, क्वेश्चन नंबर 56. Consider the following statement and identify the correct statement. Blood plasma is light yellow substance. Yes, पहिले तर तुम्हाला माहिती आहे ब्लड इज अ कनेक्टिव्ह टिश्यू. ब्लड हा काय आहे? संयोजी उती आहे. आणि जेव्हा तुम्ही संयोजी उती वाचता तर तिथे पहिले एक वाक्य काय वाचतात तुम्ही की संयोजी उतीचा पण हा लिक्विड फॉर्म मधला संयोजी उती आहे, द्रव स्वरूपातला, आणि यांना आधारकची गरज असते. कोणत्याही संयोजी उतीला, कनेक्टिव्ह टिश्यूला काय गरज असते? आधारक, ज्याला आपण काय म्हणतो? मॅट्रिक्स. काय म्हटलं जातं? मॅट्रिक्स. तर ब्लड हा कनेक्टिव्ह टिश्यू आहे. आता ब्लड्समध्ये, आणि टिश्यू म्हणजेच काय? पेशींचा समूह आहे ना. आता एकच प्रकारच्या पेशींचा समूह असेल तर त्याला आपण सिंपल टिश्यूजमध्ये घेतो, सरळ उतीमध्ये घेतो, आणि ज्या वेळेस विविध प्रकारच्या पेशींचा समूह असेल तर याला आपण कशामध्ये घेतो? कॉम्प्लेक्स टिश्यू. तर ब्लड इज अ कॉम्प्लेक्स टिश्यू. येस, का? कारण याच्यामध्ये RBC आहे, WBC आहे, प्लेटलेट्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या पेशींचा समूह आहे ना. येस, पण या पेशींचा समूह कुठे असे वेगवेगळे असे फिरतात का? ते नाही. हे कशामध्ये? रक्त कधी म्हणतो? ज्या वेळेस हे कोणामध्ये आहे? आतमध्ये घुसलेले प्लाझ्मा. तर प्लाझ्मा इज अ मॅट्रिक्स, आधारक आहे रक्ताचा, आणि इट इज कोणत्या रंगाचा असतो? हलका पिवळा हिरव्या रंगाचा असतो. तर हे बरोबर आहे. येस, ब्लड प्लाझ्मा ऍक्ट ॲज अ बेस फ्लुइड ऑफ द ब्लड. मी जे आत्ता तुम्हाला एक्सप्लेन केलं, बेस फ्लुइड किंवा याला शब्द मॅट्रिक्स वापरला असता, मराठीमध्ये याला आपण आधारक म्हटलं असतो. ठीक आहे. येस, आणि ब्लड प्लाझ्मा कंटेन 91 to 92% सॉलिड अँड 8 to 9% वॉटर. नाही, त्याच्यामध्ये 92% पर्यंत काय असतं? पाणी. काय असतं? पाणी. आणि उर्वरित काय असतात? सॉलिड. आणि या 8% पण 7% काय असतात? प्रोटीन्स. अल्ब्युमिन, ग्लोब्युलिन्स हे जे प्रोटीन आहे ना, आले लक्षात? ते प्रोटीन्स. आणि 1% जो भाग असतो तो काय असतो? क्षार. विविध प्रकारचे जे इलेक्ट्रोलाइट्स आपण म्हणतो, विटॅमिन्स म्हणतो, हे 1% बनतो. राईट? तर आले लक्षात? इथे फक्त अ आणि ब हे काय आहे? योग्य आहे. येस, क हे चुकीचं आहे. राइट? चलो, नेक्स्ट क्वेश्चन नाउ. व्हॉट कॉजेस द ब्राउन कलर ऑफ द पेपर इन ओल्ड बुक्स? जुनी पुस्तक अशी पिवळी पिवळी झालेली दिसतात. यस, पेपर कशाने बनलेला असतो? मेन सोर्स लाकडाचा लगद्याने बनलेला असतो ना. यस, आणि खास करून लाकूडचा कोणता लाकूड वापरला जातो? निलगिरीचा, युकॅलिप्टस. आणि तुम्हाला माहिती आहे की जो पण लाकूड असतो किंवा वनस्पती असते याच्यामध्ये काय असतं? सेल्युलोज. काय असतो? सेल्युलोज. तर सेल्युलोजच्या ऑक्सिडेशनमुळे. आलं लक्षात? तर ऑप्शन 4 इज द आन्सर. ओके, नेक्स्ट. कोरड्या घटामध्ये खालीलपैकी कोणते घटक इलेक्ट्रोलाइट्स म्हणून वापरले जातात? ड्राय सेलमध्ये आहे ना.
कोणते घट असतात त्याच्यामध्ये काय वापरतात, अमोनियम क्लोराईड अँड झिंक क्लोराईड. एक ॲनोड असतो, एक कॅथोड असतो. माहिती ना, ॲनोड आणि कॅथोड. एक शब्द लक्षात ठेवा, बऱ्याच जणांना मी बघितलं आहे सायन्सच्या क्लासमध्ये ॲनोड काय काम करतं, एक पॉझिटिव्ह असतं का निगेटिव्ह, कॅथोड काय असतं, हे कन्फ्यूज होतात बरेचसे जण. ते पॅनिक हा शब्द तर माहीत असेल ना, पॅनिक जे आपण हळू लगेच होत असतो पॅनिक. प्रश्न अवघड आला का, वी गेट पॅनिक, है ना. पॅनिक पॉझिटिव्ह फॉर ॲनोड, आलं लक्षात, निगेटिव्ह फॉर कॅथोड. आलं लक्षात, पॅनिक शब्द लक्षात ठेवा. ॲनोड म्हणजेच पॉझिटिव्ह, कॅथोड म्हणजेच निगेटिव्ह. आलं लक्षात, ॲनोड आणि कॅथोड. तर याच्यामध्ये अमोनियम क्लोराईड अँड झिंक क्लोराईड हे लक्षात ठेवणार तुम्ही. यस, अमोनियम क्लोराईड ॲक्ट ॲज अ ॲनोड, आलं लक्षात. आणि काही झिंक क्लोराईड इथे कॅथोडचा, किंवा इथे कोणाची अजून नळी असते ह्याच्यामध्ये, कार्बन कसला असतो, कार्बन, दॅट ॲक्ट ॲज अ कॅथोड. ठीक आहे, चलो नेक्स्ट, आता नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात. A person has some problems with metabolism of calcium and phosphorus in his body. कोणाच्या चयापचयाची व्याधी आहे त्याला कॅल्शियम आणि फॉस्फरस. त्याच्या शरीरातील खालीलपैकी कोणती ग्रंथी नीट कार्य करत नसेल. कोणती ग्रंथी असेल ती, पॅराथायरॉइड. पॅराथायरॉइड ही आपल्या थायरॉइडच्या मागे छोटी ग्रंथी असतात, चार असतात, इकडे 2 इकडे 2, वटाण्याच्या आकार एवढी. ठीक आहे, पॅराथायरॉइड ग्लँड. ओके, चलो सो नेक्स्ट, थायरॉइड ग्लँड आपल्या मेटाबॉलिझमला हे करते. थायरॉइड, थायमस आपली इम्युनिटीसाठी, आणि थायमस ग्लँड इज कोणती प्रकारची ग्लँड आहे ही, लिम्फेटिक. कोणती प्रकारची ग्लँड आहे, लिम्फेटिक. आलं लक्षात. आणि लिम्फेटिक जे पण असतं ना ते तुमची इम्युनिटीकडे लक्ष देत असतात शरीरामध्ये, राईट. आणि ॲड्रिनल मी आताच तुमच्याशी डिस्कस केलं आहे. नेक्स्ट, टू विच स्ट्रक्चर इज द अपेंडिक्स अटॅच्ड इन द ह्युमन बॉडी. अपेंडिक्स कुठे असतं, कुठे असतं, लार्ज इंटेस्टाईन. यस, काय काम आहे का अपेंडिक्सचं, नाही ना. ॲक्च्युली हे जे अपेंडिक्स आहे ना, हे इट इज अ ऑर्गन ऑफ एस्टिवेशन. जसं आपण म्हणतो आपली उत्क्रांती होत आपण आलो आहे ना मनुष्य, जसं आपला सॅक्रल बोन, ठीक आहे, तो पण जो आहे हे पण एस्टिवेशन. याचा शरीरात काही रोल नाही आहे. म्हणजे कधी हा निघून पण गेला, इन केस फ्युचरमध्ये, म्हणजे फ्युचर काय लगेच 2-3 वर्षात नाही, 100, 250, 1000 वर्षांनंतर जे ह्युमन बिंग्स असतील त्यांच्यामध्ये अपेंडिक्स राहणार पण नाही. कारण उत्क्रांतीमध्ये काही अवयव काय होतात, निघत जातात, काही अवयव छोटे होत जातात, ज्यांचं काहीच आपल्या शरीरात रोल नसतो. तो इट इज अ ऑर्गन ऑफ एस्टिवेशन. ह्याला काय म्हटलं जातं, एस्टिवेशन. समजलं. तर अपेंडिक्स तसं ऑर्गन आहे. पण आता रिसर्चमध्ये काही वेगवेगळे म्हणतात की इथे असतात काही बॅक्टेरियाज वगैरे जे काम करतात, पण ते नसलं तरी काही आपल्या शरीराला फरक पडणार नाही. ओके, नेक्स्ट, आता पीपल ऑफ ए बी ब्लड ग्रुप आर युनिव्हर्सल एक्सेप्टर. बरोबर आहे ना. येस. आता ए बी, पहिली गोष्ट तर आपला ब्लड ग्रुप जेव्हा आपण पाहतो, तर आता ब्लड तुम्हाला माहीत आहे, आत्ताच आपण ब्लडबद्दल बोललो ना. व्हॉट इज ब्लड, प्लाझ्मा आहे, WBC, RBCs, प्लेटलेट्स. तर मग ब्लड ग्रुप कोणती पेशीवरनं ठरतं, RBC, रेड ब्लड सेल. आलं लक्षात. आपली RBC जी असते ना, याच्यावर लक्षात ठेवा काही अँटीजन असतात. काय असतात, अँटीजन. आलं लक्षात. येस. आता ज्यांच्याकडे अँटीजन ए असेल, आलं लक्षात, ज्याचा ब्लड ग्रुप ए असेल त्यांचा अँटीजन काय आहे, RBCवर ए. म्हणजे त्यांच्या प्लाझ्मामध्ये कोणत्या अँटीबॉडीज, कोणत्या हे असतील, कोणत्या अँटीबॉडीज असतील, बी विरुद्ध ए कधीच राहू शकणार नाही. ए अँटीबॉडी असेल तर हा अँटीजन ए आणि अँटीबॉडीज ए हे दोघं काय होणार, मिक्स होणार, आणि याचं काय होणार, ॲग्लुटिनेशन. आणि लक्षात, कधी पण ज्याचा रक्तगट ए असेल ना त्याच्या प्लाझ्मामध्ये कोणत्या अपोजिट अँटीबॉडीज असतात. आलं लक्षात. येस. तर आता ए बी ब्लड ग्रुप वाल्याचं काय, दोघं अँटीजन आहे, ए पण आहे त्याच्यावर, बी पण आहे RBCवर. तर याच्या रक्तामध्ये ए आणि बी दोघं पण अँटीबॉडीज असतील का, हा लक्षात. त्याच्यामुळे यांना ए पण दिला तरी अँटीबॉडी ए तर नाही आहे म्हटल्यावर काही त्रास होणार नाही, बीचं पण रक्त यांना चालू शकणार. येस. त्याच्यामुळे याला आपण म्हणतो दे आर द युनिव्हर्सल एक्सेप्टर. गॉट इट.
ब्लड ग्रुप खूप मोठा टॉपिक आहे, हे शिकवायला आपण बराच वेळ लागतो, पण आता आपण एवढं थोड्यात ह्या पॉईंटला घेऊन मी तुम्हाला एवढं सांगितलं. तर डू नॉट हॅव अँटीबॉडीज इन देअर बॉडी. गॉट इट? कळालं सगळ्यांना? चलो नेक्स्ट क्वेश्चन. आरशाच्या चांदीमध्ये कोणते कार्बोहायड्रेट वापरले जाते? आरशा, विच कार्बोहायड्रेट इज यूज इन मिरर सिल्वर? कोणता वापरतात? ग्लुकोज. तुम्ही ग्लुकोज शुगर वाचत असताना पण ही एक टेस्ट येते त्याच्या, म्हणजे हा प्रश्न सपोज नसेल तुम्हाला माहीत, पण ॲटलिस्ट तुम्ही ग्लुकोज हे तर वाचलेले आहेत ना, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, आणि त्याच्यामध्ये तुम्ही टॉलिन्स टेस्ट वाचतात. टॉलिन्स टेस्ट, शुगर मिरर टेस्ट असते बघा, त्याच्यावर पण तुमचं उत्तर येऊ शकतं इथे ग्लुकोज. आलं लक्षात? ग्लुकोज बिकॉज इज ऑक्सिडाइज सिल्वर इंटू सिल्वर नायट्रेट. आणि आपल्याला जो पण काच असतो याच्यावर हे लेप लावावं लागतं, कारण काचेला आपल्याला कसं बनवायचं आहे? ओपेक. कारण काचला तुम्हाला काय बनवायचं आहे? आपण मिरर का लावतो? बिकॉज त्याला आपल्याला रिफ्लेक्टिंग बॉडी बनवायची आहे ना. त्याला पारदर्शक ठेवू शकतो का? कोणतीच पारदर्शक वस्तू रिफ्लेक्टिंग होऊ शकत नाही. त्याला जेव्हा तुम्ही ओपेक अपारदर्शक बनवणार तेव्हाच ती काय होते? रिफ्लेक्टिंग बॉडी. तर तुम्हाला काचेवर एक लेप लावावा लागतो. तर पहिले याचा लेप लावला जातो, त्याच्यानंतर एक पेंटचा लेप लावला जातो, तेव्हा ती काय बनते? रिफ्लेक्टिंग बॉडी. कळालं? सो इथे ग्लुकोज. ठीक आहे. नेक्स्ट आता झाले का क्वेश्चन्स? नाही ना. एकच मिनिट हा जरा. सायलेंट करायला विसरले. ठीक आहे. WHO नुकतंच मंकी पॉक्स या आजाराला आरोग्य आणि बाणी म्हणून जाहीर केले. यावर पुढीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? मंकी पॉक्स, माझा तर वरच विश्वास उडाला होता कोरोनाच्या वेळेस. ठीक आहे. आता परत इमर्जन्सी मंकी पॉक्स. मंकी पॉक्स हा DNA पसरणारा आजार आहे. इट इज अ DNA व्हायरस. एक प्रकार लक्षात ठेवा. राईट? म्हणजे हा व्हायरल आजार आहे. यस. यामध्ये पहिले ताप येणे, अंगावर रेशस येणे आणि नंतर अंगावर बारीक पुरळ येणे ही सुरुवातीची लक्षणं आहे. जसं चिकन पॉक्स आहे ना तशाच प्रकारचं, पण हे थोडं सिव्हिअर आहे. ना लक्षात? यस. मंकी पॉक्सच्या भारतातील पहिला रुग्ण केरळमध्ये सापडला होता. यस. तर हे तिघं पण अ ब क योग्य आहे. मंकी पॉक्स सगळ्यात प्रथम कुठे सापडला? आफ्रिका खंड. आफ्रिका खंडामधला पण सेंट्रल आणि पश्चिम आणि मध्य आफ्रिकामध्ये जे वन आहे दाट रेन फॉरेस्ट वर्षवन, त्या भागातनं हे पसरलं आहे. फ्रॉम एप्स टू म्हणजे प्राण्यांकडनं मनुष्यांकडे. म्हणून अशा याला आपण म्हणतो झूनेटिक डिसीजेस. काय म्हणतो? झूनेटिक. जे प्राण्यांकडनं मनुष्यात येतात. आले लक्षात? तसंच मंकी पॉक्स हा जो व्हायरस आहे हा कसा पसरतो? जसं कोरोनाच्या वेळेस श्वास थ्रू जात होता हा ड्रॉपलेट्स थ्रू, तसंच हा पण ड्रॉपलेट्स थ्रू जाऊ शकतो. किंवा समजा एखाद्याला मंकी पॉक्स असेल आणि त्याच्या वस्तू तुम्ही वापरल्या, त्याचा बेड कधी तुम्ही वापरलात, त्याच्याने होऊ शकतो. संपर्का थ्रू हा होऊ शकतो. थ्रू सेक्शुअल यस मंकी पॉक्स होऊ शकतो. आले लक्षात? तर वरील सर्व. तर ऑप्शन 4 इज द आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. पुढीलपैकी योग्य विधाने ओळखा. एखाद्या यानाला म्हणजे स्पेसक्राफ्ट पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण बलाच्या प्रभावातून बाहेर काढायची असल्यास त्याचा वेग मुक्तिवेगापेक्षा कमी असावा लागतो. जास्त लागेल ना? कारण की समजा एस्केप व्हेलोसिटी माहीत असेल ना तुम्हाला. एस्केप व्हेलोसिटी 11.2 किलोमीटर पर सेकंड. आले लक्षात? तुम्हाला एखादी यान किंवा वस्तू तुम्हाला आपल्या गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर पाठवायची असेल, सोडायची असेल, तर तुम्हाला किती व्हेलोसिटीने ते सोडवावी लागते? 11.2 किलोमीटर पर सेकंड. याला आपण म्हणतो एस्केप व्हेलोसिटी. त्यालाच आपल्याला तिथून मुक्त करायचं असेल तर त्याची व्हेलोसिटी 11.2 पेक्षा जास्त असायला पाहिजे ना, तेव्हाच ते मुक्त होणार. म्हणजे पहिला विधान काय झालं? चुकीचं. इथे एस्केप व्हेलोसिटीची व्हॅल्यू लिहून ठेवा. 11.2 किलोमीटर पर सेकंड. उपग्रहाची उंची वाढवल्यास त्याचा वेगही वाढतो? नाही. याचा वेग काय होतो? कमी होतो. सो इथे काय येणार तुमचं उत्तर? दोघं पण चुकीचे आहे. कोणतेही
नाही. येस. नेक्स्ट आता 65. योग्य जोड्या लावा. मिथेनॉलचा फॉर्म्युला CH, याला तुम्ही असं पण लिहू शकतात ना, CH3, अरे मिनिट, CH3OH, इथेनॉल C2H5OH, बरोबर का, प्रोपेनॉल, ब्यूटेनॉल. ठीक आहे. सो 1 2 3 4 ऑप्शन 3 इज द आन्सर. एका वस्तूचं अंतर वेळ आलेखानुसार वस्तूबाबत खालीलपैकी कोणते विधान खरं आहे? वेळ वाढत चालली आहे, अंतर तेवढंच आहे. येस. तर वस्तू ही कशी आहे? स्थिर. वस्तू कशी असणार आहे? स्थिर. ओके. चलो नेक्स्ट आता एक मिनिट. ध्वनीचा आपाती कोन अँगल ऑफ इन्सिडन्स हा 30 डिग्री असताना परावर्तित ध्वनी हा परावर्तक पृष्ठभागाशी किती अंशाचा कोन करतो? ॲक्च्युली आपण अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन सेम पाहतो ना. येस. तर इथे पण उत्तर काय असणार तुमचं? 30 डिग्री. इथे उत्तर 60 दिलं आहे. येस. हा परावर्तित पृष्ठभागाशी किती अंशाचा? थांब एक मिनटं, आपण एक मिनटं मला आकृती काढू द्या. वेट. मग 60 डिग्री, कारण की हा आपण मधला जो हे काढतो ना नॉर्मल, आलं लक्षात, तो किती आहे? 90 डिग्रीचा. म्हणून 30चा आपला काय आहे? अँगल ऑफ इन्सिडन्स, राईट. तर हा रिफ्लेक्टिंग सरफेसची आपल्याला सांगितलं, तर इट इज किती असणार आहे? 60 डिग्री. तर 90 - 30 60. पण लॉ पण आपण वाचतो, ठीक आहे, तो पण एक लक्षात ठेवणार तुम्ही. तर त्यावरनं अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन, हा लॉ डोक्यात ठेवला असेल तर तुम्ही 30 वरच आला असाल, बरोबर. पण इथे परत पुढे बघा. गॉट इट? लक्षात आलं? चलो नेक्स्ट आता न्यूटन्सचे लॉ दिले आहेत. फर्स्ट, जडत्व. कोणता लॉ आहे हा? फर्स्ट लॉ, न्यूटन्स लॉ ऑफ इनर्शिया. काय, एखादी वस्तू स्थिर आहे तर स्थिरच राहणार जोपर्यंत तुम्ही त्याला कोणता फोर्स अप्लाय करणार नाही, है ना. तुम्ही उभे आहे तर उभेच राहणार जोपर्यंत तुम्हाला खालून कुठे ढकलत पुढे सरकणार नाही, हो की नाही. सिंपल. एखादी वस्तू मूव्ह होत आहे, मुवमेंट होत आहे, त्याला थांबवायचं असेल तरी तुम्हाला एक फोर्सच अप्लाय करायचं असेल ना. येस, दिस इज कॉल्ड एज लॉ ऑफ इनर्शिया. क्रिया व प्रतिक्रिया बल, ॲक्शन अँड रिॲक्शन, थर्ड लॉ, बरोबर. येस. तर गतीचा तिसरा नियम. संवेगपेक्षा इथे ॲसेलरेशन पाहिजे होता, आलं लक्षात. इथे मोमेंटम नव्हता पाहिजे, इथे काय पाहिजे होतं? त्वरण. इथे त्वरण लिहून टाका. तर हा कोणता नियम आहे तुमचा? दुसरा. तो म्हणजेच काय असतो? फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲसेलरेशन. आणि जसं मास वाढत जाणार, लक्षात ठेवा, तेवढा तुमचं ॲसेलरेशन पण वाढेल, त्वरण पण. यस. एवढी वस्तू आहे त्याला तुम्हाला किती फोर्स लागणार आहे? कमी. एवढा मास वस्तुमान वाढला, तुम्हाला त्वरण जास्त लागेल ना. येस. मास इन्क्रीजेस, ॲसेलरेशन इन्क्रीजेस, राईट. चलो, सो कळालं तुम्हाला. तर याचं उत्तर काय येणार? 68चं मग 1. औद्योगिक क्षेत्रामध्ये द्रावक म्हणून याचा उपयोग होतो इथेनॉल, कारण याच्यामध्ये पाणी बाकी इतर पण जे असतात ते मिसळून जातात, म्हणून याचा सॉल्व्हेंट म्हणून यूज होतो. टिंक्चर आयोडीन खोकल्याचे मिश्रण बनवण्याचा याचा उपयोग होतो. यस, मेडिकल यूज आहे, इथेनॉल वापरला जातो. म्हणून खोकल्याचं औषध घेतल्यानंतर बऱ्याच जणांना सुस्ती येते बघा, खोकल्याचं लिक्विड फॉर्म घेतो तर. आणि म्हणून तुम्ही नॉर्थ ईस्टला गेलं तर जोपर्यंत तुम्ही प्रिस्क्रिप्शन घेत नाही तोपर्यंत तुम्हाला खोकल्याचं औषध देत नाही, बिकॉज इथेनॉल इज वन टाईप ऑफ अल्कोहोल. तर याचा नशा असतो काही काही जणांना, तर हे खोकला नसेल तरी ते पितात. तर नॉर्थ ईस्टमध्ये तर तुम्हाला विदाउट प्रिस्क्रिप्शन खोकल्याचं औषध देत नाही. आपल्याकडे कसं गेले देऊन देतात ना मेडिकलवाले,
तसं देत नाही. राईट. नेक्स्ट, हे स्वच्छ इंधन म्हणून वापरले जाते. येस, स्वच्छ म्हणजे पूर्णच्या पूर्ण इथेनॉल नाही वापरतात, मिक्सचर असतो. गॅसोलिन जो असतो ना त्याच्यामध्ये इथेनॉल वापरलं जाते, हे असतं त्याच्यामध्ये. राईट. सो बरोबर आहे, याचं उत्तर काय असणार आहे? इथेनॉल, ऑप्शन 2. नेक्स्ट, लास्ट क्वेश्चन. विच मेटल इज ऑब्टेन्ड बाय रिडक्शन ऑफ इट्स ऑक्साइड बाय कार्बन? काय निघणार आहे त्याच्या ऑक्साईडची कार्बन बरोबर हे केली तर झिंक. काय निघणार आहे? झिंक. आलं लक्षात? चलो, सो हे तुमचं झालं. कार्बन त्याच्या इथे जसं बघा झिंक आहे, लोह आहे. ठीक आहे. हे जे आहेत ना त्यांचे ऑक्साईड जेव्हा कार्बनशी, कारण कार्बन इज, लक्षात ठेवा, मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. कार्बनपेक्षा जे कार्बन जास्त इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे त्याच्यापेक्षा जे कमी इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असतील ना त्यांचे ऑक्साईड्सपासून काय मिळणार? हे मिळणार, म्हणजे जे मेटल्स असतील. आलं लक्षात? ॲल्युमिनियम कधी इथे आलं असतं तुमचं? ॲल्युमिनियम कधीच त्याच्या ऑक्साईडमधून आपण ॲल्युमिनियम हे काढू शकत नाही, बिकॉज ॲल्युमिनियम इज मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह दॅन कार्बन. आलं लक्षात? कार्बनपेक्षा जे कमी इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे ना ते सगळे निघू शकतात. एवढे एक ट्रिक लक्षात ठेवा आता, बस, दॅट्स इट. ओके. चलो, तो इथेच क्वेश्चन संपले तुमचे.